नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एक नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहात. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक अशी रानातली भाजी. त्या भाजीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर हे माझ्या पाठीमागं दिसणारं हे झाड म्हणजे आहे मोहाचं झाड आहे. तर मोहाचं झाड हे तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल तर याचे खूप सारे फायदे आहे आणि याचे खूप सारे गुणधर्मसुद्धा आहे. तर मित्रांनो, हे पहा, हे दिसत असेल तुम्हाला, हे आहे मोहाचा दोडा. मोहाला लागलेले फळं आहेत. हे असे त्याच्यातून थोडासा दुधासारखा चीक बाहेर येतो. तर ह्या दोड्याची, ह्या फळांची आपण भुर्जी पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही भाजी पाहिली असेल, भुर्जी पाहिली असेल, तर आपण ह्या मोहाच्या दोड्याची भुर्जी करणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. हे पहा मित्रांनो, हे आपण संपूर्ण मोहाचे दोडे हे याच्यातले बी काढून आणि साईडचं कवर हे साईडला काढलेलं आहे. तर मित्रांनो, ही बी आहे मोहाच्या फळामधली. तर ही बी आपल्या कामाची नाही. तर हे बाकीचं आवरण आहे ते मित्रांनो, हे पहा, तुम्हाला दिसत असेल ह्या व्हिडिओमध्ये. या असा मध्यभागी कट केला की त्याचे दोन भाग होता आणि त्याच्यातून दोन अशा मोठ्याशा आकाराच्या ह्या बिया बाहेर येतात आणि त्या बिया काढून आपण भुर्जी करण्यासाठी करत आहोत. तर खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्या, कारण बारीक केलं तर मित्रांनो हे शिजायलाही लवकर शिजतं आणि शिजायला तर नरमच राहतं. पण मित्रांनो, बारीक करून घेतलं तर हे पहा, या असं बारीक करून घेतल्यानंतर हे पाण्यामध्ये ठेवतो आपण आणि याचे संपूर्ण हे दोडे बिया काढून बारीक करून घ्या, कारण आपल्याला ह्या मोहाच्या दोड्याची भुर्जी करायची आहे. त्याच्यामुळं आपण ह्या बारीक करून घेत आहोत. आणि मित्रांनो, हे संपूर्ण बारीक झालं की थोडंफार आपण याला उकळी देणार आहोत. तर थोडी उकळी आली की 10 मिनटं साधारण याला उकळी द्या, कारण हे नरम असतं आणि लगेच शिजून जातं. पहा मित्रांनो, ही उकळी आलेली आहे आपली आणि या अशी उकळून घेतली की संपूर्ण भाजी ही शिजून जाते. आणि तर आपण साध्या पद्धतीने करणार आहोत. हे पहा मित्रांनो, हा साधा असा थोडासा कांदा जास्त आकाराचा कापलेला आहे आणि त्याच्यात जे आपल्याकडे असलेले मीठ, मिरची, हळद, मसाले जे आपल्या घरात असेल ते आपण ह्या भाजीमध्ये वापरू शकता. तर मित्रांनो, ही साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवता येणारी ही मोहाच्या दोड्याची फळांची ही अशी भाजी भुर्जी आपण बनवणार आहोत. तर हे पहा, हे थोडक्यात असलेले आपले मसाले टाकून झालेले आहेत आणि थोडासा कांदा असा खरपूस भुर्जीपर्यंत हे पहा छान असा कलर आलेला आहे. आणि आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, हे पहा, मीठ, मिरची, लाल तिखट हे संपूर्ण मसाल्याचा कलर. आणि आपण ही उकळून घेतलेली ही भाजी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. हे पहा, आणि हा तवा लोखंडी आहे. या लोखंडी तव्यावर केल्यानंतर आपल्याला याची चव अजून छान वाटते. तर मित्रांनो, हे जर करत असाल तर लोखंडी तव्यावर करा, म्हणजे याची चव आपल्याला खूप छान येते. पहा, दिसत असा तुम्हाला अतिशय अगदी हुबहूब अशी अंडा भुर्जी ज्या पद्धतीने आपण बनवतो त्याच पद्धतीने ही आपण त्याला दिसते. आणि हे पहा, तुम्हाला समजणारसुद्धा नाही की ही अंडा भुर्जी आहे, दुसरी कशाची भाजी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मित्रांनो, खायलासुद्धा ही पौष्टिक आहे. तर मित्रांनो, अवश्य तुम्ही अशी भाजी करून पहा. धन्यवाद.